नराधम शेजारी यांना चिमुकलीचा क्रूर अंत. सोन्याच्या हव्यासापोटी 7 वर्षाच्या शिवानीचा गेम. नराधमाने घरातच लपवला होता मृतदेह. माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत भयंकर घटना दारव्हा तालुक्यातील बोध गावात उघडकीस आली आहे. अवघ्या 7 वर्षाच्या शिवानी जाधव या चिमुकलीची तिच्याच नराधम शेजाऱ्याने निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर या पाषाण हृदयी नराधमाने शिवानीचा मृतदेह पोत्यात कोंबून स्वतःच्याच घरात लपवून ठेवला होता. या घटनेने संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरला असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शुक्रवारचा तो काळा दिवस. 20 मार्च रोजी दुपारी 3:30च्या सुमारास शिवानी आपल्या घरून अचानक गायब झाली. घराबाहेर खेळणारी लाडकी लेक अचानक दिसेनाशी झाल्याने आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. अख्खं गाव शिवानीला शोधत होतं. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले. पण कोणालाही माहिती नव्हती की ज्या नराधम शेजाऱ्याच्या घरासमोरून गावकरी जात होते त्याच घराच्या कोपऱ्यात शिवानीचा निष्पाप देह पोत्यात बांधून ठेवला होता. पोलिसांचा सिंघम अवतार आणि घराची झडती. 2 दिवस शोध घेऊनही काहीच हाती लागत नसल्याने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वतः मैदानात उतरून तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी गावाचा कोपरा आणि कोपरा पिंजून काढला. संशय बळावल्यावर जेव्हा पोलीस शेजारी राहणाऱ्या सोनू जाधव याच्या घरी पोहोचले तेव्हा तिथल्या स्त्रियांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या खाकी वर्दीला संशय आला आणि त्यांनी बळाचा वापर करून घरात प्रवेश केला. टरबुजाच्या पोत्यामागे दडलं होतं पाप. घराची झडती घेत असताना एका कोपऱ्यात टरबुजाची पोती रचलेली होती. त्या पोत्यांच्या मागे एक संशयास्पद पोतं पोलिसांना दिसलं. ते पोतं उघडताच पोलिसांच्याही काळजाचा थरकाप उडाला. त्यामध्ये 7 वर्षाच्या शिवानीचा मृतदेह गुंडाळून ठेवला होता. पोटच्या पोरीसारख्या असलेल्या शिवानीचा असा अंत पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. सोन्यासाठी नराधम झाला हैवान. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सोनू जाधव हा दारूच्या आहारी गेला होता. शिवानीच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. केवळ काही हजारांच्या सोन्यासाठी या नराधमाने चिमुकल्या जीवाचा बळी घेतला अशी चर्चा गावात रंगली आहे. दारूच्या नशेत आणि पैशाच्या हव्यासापोटी त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सोनू जाधव आणि त्याचा भाऊ कैलास जाधव या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे. आरोपींना अटक होताच गावात संतापाचा उद्रेक झालाय. पोलीस अधीक्षक रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते. या नराधमांना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी आता संपूर्ण दारव्हा तालुक्यातून होत आहे. एका निरागस कळीचा असा अंत झाल्याने बोध गावातील प्रत्येक घरात आज शोककळा पसरली आहे. मारेगावात सचिन मेश्राम, यवतमाळ, महाराष्ट्र.